विवा सुपरस्टार मानगाव या टीममध्ये टार्गेट त्या मॅचमध्ये फार मोठं नव्हतं, परंतु लवकर चेस करण्यामध्ये यश आलं. सुशांत मोकल याच्या नेतृत्वामध्ये खेळणारा तो संघ शुभम जाधवच्या विरुद्ध रणशिंग फुंकला गेलेला आणि त्यामध्ये यश मिळाले सुशांत मोकलला. मॅचकडे जाऊया. एका बाजूला आशिष मेहरोल, दुसऱ्या बाजूला रजत मुंडे, ISPL चे सुपरस्टार आज मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. रायगडमधून अनेक खेळाडू आहेत ज्यांनी मात्र खऱ्या अर्थाने आपलं नशीब आजमावलं आणि त्याच्या समवेत आणखीन एक युवा ISPL सुपरस्टार आर्यन नाईक देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळणार आहे. सो पहिला बॉल, आशिष मेहरोल तयार बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर. सो इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धावेने सुरुवात झाली आणि याच अतिरिक्त धावेसोबत त्यांना मात्र आता जावं लागणार आहे पुढे. आर्यन नाईक सारखा एक युवा टॅलेंटेड खेळाडू, खरं तर बामणडोंगरी गावामध्ये ज्यावेळेस या खेळाडूची पारख झाली त्यानंतर मात्र त्याने स्वतःला सिद्ध केलं. लोवर फुल टॉस, सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केले, बॉल ऑन साईडला जाईल. एक सिंगल रन त्या ठिकाणी मिळते. मिड विकेटमध्ये फिल्डर आहेत. एका धावेने धावफलक पुढे जाते, धावात 2. सुरुवात चांगली झाली आहे. सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह हे आहेत तुम्ही व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचे परिणाम. कारण जेवढे तुम्ही एका लेवलला जाऊन खेळताना त्यावेळेस तुम्हाला क्रिकेटचं स्टँडर्ड कळायला सुरुवात होते. ग्रामीणमध्ये आपण खेळतो, आपल्याला फक्त मोठ्या फटक्यांमध्ये डील करणं माहीत असतं, परंतु ज्यावेळेस एका स्टँडर्ड लेवलला आपण क्रिकेट खेळतो त्यावेळेस हे फटके नक्कीच इम्प्लिमेंट करण्यामध्ये प्रत्येक खेळाडूला एक वेगळीच ओळख मिळते आणि तेच सध्या आर्यन नाईकच्या बाबतीत घडते. रजत मुंडे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा इन ॲक्शन पाहायला मिळेल, ज्याने मात्र खऱ्या अर्थाने तिन्ही सीझनमध्ये खरं तर चॅम्पियन पद भूषवण्याचं काम त्यांनी केले. फायनलिस्ट तो राहिला प्रत्येक टीम मधून. शॉर्ट पिच बॉल होता, इथे धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. बाल बसवला आणि त्यामुळे कदाचित तिथून सिंगल धाव मिळणार आहे. एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने टीमची टोटल 3 वरती जाऊन पोहोचली. बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार, मेहरोल, आशिष मेहरोल तयार ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल होता, ऑन साइडला टॅप करण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, ग्राउंडची लांबी लवकर ओळखली आणि पाठवून दिले बॉलला लॉंग ऑन सीमा पार. षटकार. अनेक हिरे सापडलेत खरं तर या रायगड टेनिस क्रिकेट विश्वाला, ज्यांनी मात्र रायगड जिल्ह्याचं नाव हे मात्र 7 समुद्रापलीकडे नेले. अपकमिंग यंगस्टर सुद्धा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहा ऑन साइडला पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने फक्त पुश केला बॉल. सिंगल एका धावेसाठी मिडॉन मधून सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल डबल डिजिट मध्ये आपल्याला पाहायला मिळते 10 रन. 10 ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस. स्ट्राईक रोटेट झाली आहे. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल बॅट्समन रजत मुंडे. एक बॉल त्याने फेस केला आतापर्यंत आणि एक बॉलवरती 1 रन सिंगल त्याने स्ट्राईक रोटेट केली. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडेड ड्राईव्ह पाहायला मिळालाय. मिड ऑफ कडे बॉल येईल. सिंगल एक धाव आली आहे. एका धावेने धावफलक पुढे घेऊन जाण्यामध्ये यश आले दोन्ही बॅटर्स. पहिल्या पॉवर प्ले मध्ये खरं तर कोणतीही विकेट न गमावणं हे जमेची बाब राहणार आहे. 11 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. पहिल्या 2 ओव्हरच्या पॉवर प्ले मध्ये किती धावा इथे उभारल्या जातील याकडे लक्ष लागले, त्यामुळे पुढचं टार्गेट या मैदानावरती किती सेट होणार आहे हे देखील पाहणं उत्सुकतेचं राहील. ऑन साइडला फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न, बॉल लॉंग लेगला थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा आल्यात 15 विदाउट एनी लॉस. संपलाय. टीमची टोटल 15. तर एक विशेष सूचना आयोजकांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात. सुनील चावरी ॲज अ आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता. सिद्धिविनायक मैदान सोनारी या मैदानात IPL सध्या सुरू आहे, तर कोणतीही सूचना न देता तो या स्पर्धेमध्ये उपस्थित राहू शकला नाहीये. त्यामुळे त्याच्यावरती आयोजकांच्या वतीनं या सामन्यानंतर एक ठोस पाऊल उचललं जाईल याची आपण नोंद घ्या.
पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत सूचना पोहोचवतोय. सुनील चावरी कंबोडियाचा आयकॉन ॲज अ आयकॉन म्हणून बॅट्समन या स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता आणि त्याचा लिलाव देखील झाला होता. मात्र तो कोणतीही सूचना न देता या स्पर्धेमध्ये अनुपस्थित राहिलाय. त्यामुळे आयोजकांच्या वतीनं विनंती करण्यात येते की त्याच्यावरती ठोस कार्यवाही केली जाईल या मॅच नंतर, अशी तुमच्यापर्यंत सूचना आयोजकांच्या माध्यमातून आम्ही पोहोचवत आहोत. धन्यवाद. हे निश्चितपणे काय कारवाई असेल ते थोड्या वेळामध्ये स्पष्ट होईल, परंतु कारवाई होणार हे हे मात्र 100% खरी बात आहे. कारण कोणतीही पूर्वकल्पना पूर्वसूचना न देता एखाद्या स्पर्धेमध्ये अनुपस्थित राहून खरं तर टीमचा बॅलन्स मात्र बिघडला जातो आणि हेच खरं तर गोष्ट आहे. त्यामुळे अनमोल किंग्स कळंबोली टीममध्ये खेळणारा खेळाडू कारवाईस पात्र राहणार आहे, अशी सूचना आयोजकांनी आम्हाला कळवली आहे. मॅचकडे जाऊया आपण. पुन्हा एकदा 15 धावांनंतर सुरुवात झाली दुसऱ्या ओव्हरला. ऑप्समच्या बाहेर जाणारा बॉल आणि त्याच्यासोबत हलकी छेडछाड करण्याचा प्रयत्न, रजत मुंडेचा प्रयत्न फसलाय. पहिला धक्का, सॉफ्ट डिसमिसल. बॅट्समन रजत मुंडे गॉन. बाहेर जाणारा हा बॉल होता. दिनेश पाटील नारपोलीचा खेळाडू आणि त्याने मात्र केली कमाल. रजत सारखी मोठी विकेट मिळवणे हे मात्र स्वप्नवत आहे आणि ती विकेट मात्र मिळवली. रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा या ठिकाणी मात्र संपन्न होते 6व्या पर्वामध्ये आणि या 6व्या पर्वाचे आम्ही स्वतः साक्षीदार होतो, याचा मात्र आम्हाला अभिमान आहे. खूप चांगली संकल्पना आज राबवली गेली. गेल्या 5 वर्षांपूर्वी शिरढोण गावामध्ये रायगड जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय मंगेशजी वाकडेकर साहेब यांच्या माध्यमातून या संकल्पनेला सुरुवात झाली आणि त्यानंतर पाहता पाहता या संपूर्ण रायगड प्रीमियर लीगची जी मुळे आहेत ती रायगड जिल्ह्यामध्ये कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पसरलेली आहेत आणि आज ही स्पर्धा पनवेल तालुक्यातून आता उरण तालुक्यामध्ये आली आहे. कालावधीमध्ये पुढील कालावधीत कदाचित आणखीन पुढील टप्प्यामध्ये ही स्पर्धा पाठवण्याचा प्रयत्न स्पर्धेचे प्रमुख अर्थातच मंगेशजी वाकडेकर साहेब करतीलच, परंतु या वर्षीचा जो मान आहे तो खऱ्या अर्थाने सोनारी गावच्या आमच्या आदरणीय महेश शेटकडू यांना मात्र मिळाला आहे. एक अतिशय दानशूर आणि दमदार व्यक्तिमत्व म्हणजे ज्यांची नेहमीच ओळख राहिली आहे. समाजसेवेचा ध्यास हा नेहमीच त्यांच्या प्रथम स्थानी राहिला आणि प्राथमिक दर्शनी या गोष्टीला फार महत्त्व ते देतात. आणखीन एक शॉर्ट बॉल ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, बॉल जास्त हवेमध्ये गेलाय. वॅकेंट झोन मध्ये बॉल टप्पा पडल्यानंतर कलेक्ट केला जाईल, तोपर्यंत सिंगल डबल मध्ये प्रयत्न केला जाईल. 2 आल्यात. गौरव घोसाळकर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सावरोलीचा खेळाडू, रसायनी खालापूर तालुक्यातील हा खेळाडू गौरव घोसाळकर आज मात्र मैदानामध्ये 1 डाऊनच्या रूपाने रजत बाद झाल्यानंतर त्याची जागा तो सांभाळण्यासाठी आलाय. पाहायचं की त्याची जागा कितपत सांभाळेल, कारण रजत सारखा एक स्टार आणि शांत संयमी खेळाडू बाद झाल्यानंतर दबाव जाणवेल का तर नाही. स्वीप केलंय, बॉलला स्क्वेअर लेग कडे पाठवून दिला, परंतु फिल्डर ज्या वेळेस हवा विरुद्ध दिशेने वाहते ना, हवेच्या विरुद्ध फटकेबाजी करणं प्रत्येक फलंदाजाला महागात पडत आणि तेच घडलंय गौरव सोबत. दुसरा धक्का लागलाय बॅटिंग करत असताना दैविक लक्ष्मी स्पोर्ट्स खानावली टीमला. सतराला 2 या स्थितीमध्ये दैविक लक्ष्मी स्पोर्ट्स खानावली टीम आपल्याला पाहायला मिळते. आर्यन नाईक 4 बॉल त्याने फेस केले, 12 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. त्यामध्ये एका षटकाराचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो, परंतु त्या व्यतिरिक्त चांगली कामगिरी येणाऱ्या प्रत्येक बॅट्समनकडून होताना दिसते, परंतु फार वेळ ते तग धरू शकत नाहीयेत. मयूर पाटील आल्या मैदानामध्ये, इन ॲक्शन तोही आपल्याला पाहायला मिळणार आहे.
मयूर पाटील पोसरी गावचा खेळाडू. आज खरं तर रसायनी खालापूर विभागातून अनेक खेळाडू या संघामध्ये खेळतात, कारण टीमच त्या विभागातील आहे. त्यामुळे जास्तीत जास्त त्या विभागातील खेळाडूंना संधी कशी देता येईल याकडे मात्र लक्ष ठेवलंय. बॉल हवेमध्ये अपील लाऊड आहे, परंतु अंपायर सांगतात की बॉल खांद्यावर लागल्याने बॉलरला देखील याची पूर्ण जाणीव आहे. दिनेश पाटील नारपोलीचा खेळाडू आज मैदानामध्ये एका वेगळ्याच रूपामध्ये पाहायला मिळाला. रजतची पहिली विकेट काढली, त्यानंतर महत्वाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला तो गौरव घोसाळकर. त्याची देखील विकेट काढली. स्क्वेअर लेगकडे बॉलला टर्न केला, अंधाधुंदी शॉट, परंतु धावा मिळतील 4. चौकाराने मात्र केली आहे मयूर पाटीलने सुरुवात. रायगड जिल्ह्यातील अनेक असे खेळाडू आहेत. यावेळेस मात्र पहा स्विच करून खेळण्याचा प्रयत्न, खरं तर लाऊडली अपील त्या ठिकाणी झाली. विकेट किपर कडून बॉल सुटल्यानंतर थोडीशी निराशा पदरामध्ये पडल्यासारखं झालं आणि त्यामुळे कदाचित थोडंसं नाराज व्हावं लागते. असं वाटलं होतं ऑप्शनच्या बाहेर जाणाऱ्या बॉलला अटेम्प्ट केलं, बॅटची एज लागली होती, परंतु विकेट किपर कडून सुटलेला झेल बरंच काही सांगून गेलाय. या रिॲक्शन त्यांच्या स्पष्ट चेहऱ्यावरती आपल्याला दिसून आल्यात. 21-2 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. तर याच दरम्यान रायगड जिल्हा परिषद पेन चे सन्मान्य सदस्य सन्माननीय प्रभाकरजी म्हात्रे साहेबांचं आगमन झालं. मोस्टोरकर साहेब, या स्पर्धेत तुमचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. येस ओव्हर टू कॉमेडी बॉक्स. आणि त्यांच्या समेत डोलवी गावचे उपसरपंच रोहन म्हात्रे साहेबांचं देखील आगमन झालंय. साहेब, तुमचं देखील या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. येस 24 आणि लाईव्ह अमित म्हात्रे साहेबांचं देखील आगमन झालंय. पुंड्याच्या या सर्व मान्यवरांचं स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतो आणि पनवेल रायगड प्रीमियर लीग मध्ये सर्वांचं स्वागत. आणि आपण पाहतो की रायगड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय प्रशांतजी खानावकर साहेबांचं देखील आज आगमन झालंय. शिवा गोंदले यांचं देखील आगमन झालंय. सर्व आलेल्या मान्यवरांचं महेश कडू मित्रमंडळ तर्फे मनापासून हार्दिक स्वागत. येस अर्षद. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होते आणि बॉलिंगसाठी तिसऱ्या ओव्हरमध्ये आशिष मेहरोल पुन्हा एकदा इन ऍक्शन पाहायला मिळतं. सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केले, बॉल खेळला थ्रू द कव्हर, एक सिंगल रन या ठिकाणी मात्र येते. आर्यन नाईकचं शांत आणि संयम क्रिकेट सध्या आपल्याला पाहायला मिळतंय. 5 बॉलमध्ये 13 वरती तो खेळतोय आणि त्याला माहित आहे उर्वरित येणाऱ्या 2 ओव्हर ज्या बाकी राहतील, 3 ओव्हर बाकी राहतील, तिथून ज्या 2 ओव्हर 3 ओव्हर्स बाकी राहतील त्यामध्ये आपल्या अटॅकिंग भूमिका करता येऊ शकते. त्यामुळे कदाचित तिथून या शांत संयमी स्पिरिट सोबतच धावा लागणार आहे त्याला. 22 वरती 2 सध्या ही स्थिती पाहायला मिळेल आपल्याला. ओ क्लीन बोल्ड, व्हॉट अ बॉल, यॉर्कर लाईनचा बॉल पूर्णपणे बीट झाला. कोणतीही चान्स दिली नाही मयूर पाटीलांनी, डायरेक्ट जाऊन मधली दांडी उखाडली आहे. बॅट्समन आउट. तो क्रशर यॉर्कर बॉल होता, 2 पायांच्या मधून बॉलला काढला आणि त्यानंतर मयूर पाटीलला पूर्ण अचंबित करून टाकलं. आशिष मेहरोलचा हा बॉल, बॉल ऑफ द डे आपण आतापर्यंतचा म्हणू शकतो. काय कमालीचा बॉल डिलिव्हर केला. बॉलचं प्रत्युत्तर नव्हतं आणि त्यामुळे कदाचित तिथून जावं लागले मयूर पाटीलला. तोही बाद झाला, परंतु सलामीला आलेला यंगस्टर टॅलेंटेड बामणडोंगरी गावचा खेळाडू आज मात्र मैदानावरती तग धरून उभा आहे. त्याला माहिती आहे येणारा प्रत्येक बॅट्समन आपल्याला साथ देईल की नाही याची शाश्वती नाही, परंतु टीमने माझ्यावरती जी जबाबदारी दिली आहे ती मला आज चांगल्या रीतीने पार पाडायची आहे. हे पहा ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून जे बॉल डिलिव्हर करण्यात आला होता मागच्या बॉलवरती, जी विकेट मिळाली मयूर पाटीलची, ती विकेट मात्र दाखवण्यात आली आहे. जीवन शिंदे नवीन बॅटर पुन्हा एकदा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल त्याच्यासाठी, हाही बॉल सॉफ्ट हँडने ढकलून दिला. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरमध्ये डीपला प्रोटेक्शन दिलं गेलं. सिंगल एक धाव मिळते. सिंगलने स्कोरबोर्ड अगदी संथ गतीने पुढे चालले आहे. परंतु ह्या मैदानावरती जर आपण पाहिलं धावा बॅटमधून जास्त मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत. पहिल्या मॅचमध्ये जवळजवळ 63-64 धावांचं लक्ष उभं केलं गेलं होतं.
हरिओम डोलवी पेन टीम समोर आणि ते आव्हान लवकर पूर्ण करण्यात आलं सुशांत मोकल आणि त्यांच्या टीमकडून. ऑन साईडला पायावरचा बॉल मिड विकेटच्या वरून फ्लाय होत चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चा फटका आपल्याला पाहायला मिळाला. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये पायावरचा बॉल, एक पाय हवेमध्ये एक पाय जमिनीवरती, स्वतःचा बॉडी बॅलन्स सावरत मारलं षटकार. ती आहे आर्यन नाईकची ओळख. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळलेत बॉल मिड ऑनला बीट करत मागे येतोय. लॉग ऑन मध्ये फिल्डर आहेत. बॉल सुटला दिनेश कडून, तोपर्यंत एक सिंगल रन इथून कंप्लीट केली जाते. हे आहे टेम्परामेंट. खरं तर एक व्यावसायिक आणि त्याचबरोबरीने मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळल्यानंतर एका युवा खेळाडूमध्ये आलेलं टेम्परामेंट, थोडं शांत संयमी स्वभाव त्याचा मात्र आपल्याला नक्की दिसून येतोय. आज 4 संघ स्पर्धेमध्ये खेळतात. जागा बनवून खेळायचा होता. अपील लाऊड आहे आणि पंचांची बोट आकाशाकडे. आणखीन एक विकेट मिळतीये. खरं तर दैविक लक्ष्मी स्पोर्ट्स खानावळी टीम एका मागोमाग एक विकेट चालली आहेत. याचा मात्र आता कुठे ना कुठेतरी अभ्यास करावा लागेल. जीवन शिंदे LBW आउट. स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात दैविक स्पोर्ट्स खानावली टीम दैविक लक्ष्मी या नावाने आज संघ खेळताना पाहायला मिळतो. अनमोल किंग्स कळंबोलीच्या विरुद्ध खूप चांगली बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. प्रोजेक्टेड स्कोर सध्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतो 60 रन. जर याच सिक्वेन्सने याच रन रेटने ते चालू राहिलं तर 60 धावा बनतील पहिल्या इनिंगमध्ये, जे खरं तर माफक असेल स्कोर. या मैदानावरती भौगोलिक स्थितीनुसार जर आपण पाहिलं तर मैदान थोडंसं बाउंड्री लाईन जवळ आहे, त्यामुळे ॲडव्हान्टेज बॅट्समॅनला मिळतोय. परंतु चांगली गोलंदाजी अगदी आशिष मेहरोल सारख्या बॉलरची जर ओळख करून दिली तर त्याच्यासारखी गोलंदाजी या मैदानावरती फार प्रभावशाली राहते. स्पर्धेची खरं तर चर्चा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असते, कारण की महाराष्ट्रातील सर्व अग्रनामांकित स्पर्धांपैकी एक प्रीमियर लीग स्पर्धा म्हणजे रायगड प्रीमियर लीग, ज्यामध्ये 4ही जिल्ह्यातील खेळाडू अगदी गुण्यागोविंदाने खेळण्यासाठी येतात. पहिला ओपनिंगचा दिवस ज्यामध्ये मुंबईतील संघ येतो, ठाणे जिल्ह्यातील संघ येतो, पुणे जिल्ह्यातून संघ येतो आणि रायगड जिल्ह्याची स्वतःची हक्काची टीम या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळते. यावेळेस खरं तर थोडंसं वेगळं पण आपल्याला पाहायला मिळेल स्पर्धेमध्ये. खरं तर आदिवासी गटाला देखील या ओपनिंग सेरेमनीमध्ये आज ठाणा रायगड या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. आशिष मेहरोलच्या 2 ओव्हर पूर्ण झाल्या, 24 धावा त्याने खर्च केल्या, 2 विकेट्स महत्त्वाचे त्याने मात्र मिळवलेत. शरद मुसळे आलाय नवीन बाटर मैदानामध्ये, 6व्या क्रमांकाचा बॅट्समन, 30 वरती 4 या स्थितीमध्ये दैविक लक्ष्मी स्पोर्ट्स खानावली टीम खेळते अनमोल किंग्स कळंबोलीच्या विरुद्ध. आशिष मेहरोलवरती टीमने जी जबाबदारी दिलेली ती जबाबदारी खूप चांगल्या रीतीने त्याने पार पाडली आणि आता सुरुवात झाली 4थ्या ओव्हरला, ज्यामध्ये बॉलिंगसाठी तयार होतोय बॉलर दिनेश. तर याच दरम्यान या रायगड प्रीमियर लीगच्या स्पर्धेचे आपण पाहिले तर शिल्पकार जनक सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आताच विद्यमान अध्यक्ष म्हणून ज्याची निवड झाली, सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय मंगेश शेठ वाकडकर साहेबांचं आगमन होतोय. मोस्ट वेलकम साहेब. ज्यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थानं रायगड प्रीमियर लीग चा उगम झाला, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून हा संकल्प राबवण्यात आला आणि आताच झालेल्या रायगड जिल्हा परिषदेचे सर्वोत्तम पदावरती असणारे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व या साहेब, स्वागत आहे तुमचं. मंगेशजी वाकडकर साहेबांचं आगमन होतोय. या क्रीडा नगरीमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. येस, ओव्हर टू हर्षद. येस, थँक्यू व्हेरी मच. नुकतीच खरं तर रायगड जिल्हा अध्यक्षाची
माळ ज्यांच्या गळ्यामध्ये पडली, आमचे आदरणीय मंगेशदादा वाकडीकर वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. ऑन साइडला शॉर्ट बॉल होता, पुल केलाय, पॉवरफुल बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सरळ 6 धावांकरिता हा येतोय उत्तुंग षटकार. आताच्या स्पर्धेमध्ये आगमन झाले सर्वांच्या लाडके व्यक्तिमत्व मंगेशर वाकडीकर, ज्यांच्या संकल्पनेतून रायगड प्रीमियर लीग ही संकल्पना उदयास आली आणि पाहता पाहता 5 अभूतपूर्व यशानंतर 6व्या पारामध्ये स्पर्धा पाहतोय. आणि काल देखील त्यांना सांगितलं आपल्या भाषणामध्ये की आत्ताच ते अध्यक्ष झाले, सर्वोत्तम पदावरती विराजमान आहेत आणि त्यांनी सांगितलं की या वर्षी आम्ही असा बजेट सादर करू जो भूतोना भविष्य कधी सादर झालाय. मोस्ट वेलकम साहेब, तुमच्या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा वेलकम. रायगड प्रीमियर लीगची स्पर्धा या ठिकाणी मात्र संपन्न होते. दिवस क्रमांक पहिला 37ला 4. आजच्या दिवस रात्रीतील सामना क्रमांक 2 सध्या सुरू आहे. समोरच्या दिशेने गॅप मध्ये मोठी गॅप शोधली आहे. एक टप्प्याच्या मदतीने बॉल चाललाय. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टँड मध्ये चौकार चेक. तर याच दरम्यान जाधव रोहिदास जाधव यांचं आगमन झालंय, तर सुनील चावरी जो अनुपस्थित राहिलाय. आता प्रशांत खानावकर जे उपाध्यक्ष आहेत आपल्या रायगड क्रिकेट असोसिएशनचे, त्यांना आता माहिती दिली की त्याच्या जागी सचिन तरे मॅन फ्रॉम कलंबोली हा खेळू, सुहास करे हा खेळू खेळणार आहे. चिनवून घ्या आपण. येस हर्षद. येस, पुन्हा एकदा बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न फसलाय. दिनेश पाटील पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आले. नारपोलीचा खेळाडू 2 विकेट त्याने मिळवलेत. महत्वाच्या 2 विकेट्स होते, ज्यामध्ये आपण नक्की उल्लेख करू. रजत मुंडे सारखा खेळाडू त्याने बाद केला. त्यानंतर गौरव घोसाळकर सारखा बॅट्समन त्याने बाद केलाय. हे मोठं त्याचं यश आहे या पहिल्या ओव्हरमधील. इथे देखील ऑन साईडला खेळलेला फटका, एक सिंगल धाव आली. सिंगलने मात्र धावफलक पुढे घेऊन जाण्याचं काम हे दोन्ही बॅटर करतात. आल्या पावली शरद मुसळेने चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमला. 4 बॉलमध्ये 11 वरती तो खेळतो आणि विपरीत 8 बॉलमध्ये 21 धावांवरती आर्यन नाईक आपल्याला पाहायला मिळतो. तर तेजस म्हात्रे यांच्या नेतृत्वामध्ये घडलेला हा खेळाडू आज मात्र 7 समुद्रापलीकडे जाण्यासाठी तयार झालाय. परंतु आज ISPL सारखी मोठी स्पर्धा तो गाजवतोय, हे मात्र फार अभिमानास्पद आहे. बामण डोंगरेसाठी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फक्त दिशा दिली बॉलला आणि बॉलला पाठवून दिले लॉंग लेग सेमा रिशाच्या बाहेर. 4 धावांकरिता हा चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 वरती. 46 लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 4th ओव्हर कंप्लीट. ओव्हर 46 फॉर 4, 46ला 4 या स्थितीमध्ये दैविक लक्ष्मी स्पोर्ट्स खानावली टीम आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली. पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 30 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या आणि आता 4थ्या ओव्हरमध्ये एकूण 16 धावा आल्यात. फार मोठी ओव्हर राहिली. दिनेश पाटीलने देखील 22 धावा ओव्हरमध्ये खर्च केल्या. त्या विपरीत अजून विचार केला तर पहिला बॉलर आशिष मेहरोलने देखील 22 धावा खर्च केल्या होत्या 2 ओव्हरमध्ये. 2 विकेट त्यालाही मिळाले, 2 विकेट त्यालाही मिळालेत. परंतु आता ही सुरुवात थोडीशी भेदक होताना पाहायला मिळते, कारण आर्यन नाईक सारखा खेळाडू या उर्वरित 2 ओव्हरमध्ये स्वतःला थांबू शकेल असं तरी दिसत नाहीये. जर इथे आर्यन नाईकला थांबू शकण्यामध्ये यश आले तर मात्र कदाचित सामना चांगला बनेल. साहिल खानावकर बॉलिंग मार्कवरती तयार होताना पाहायला मिळतोय. एक चांगल्या धाटणीचा हाही गोलंदाज आहे. लक्ष असेल याच्याही गोलंदाजीवरती. लोअर फुल टॉस, पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आर्यन नाईक त्या ठिकाणी डेंजर एंडकडे धावताना पाहायला मिळाले, परंतु एक सिंगल रोखू शकलेले नाहीये. 47 रन स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतात. एक सावध पाऊल हेच मात्र खऱ्या अर्थाने विजयाच्या दिशेने दोन्ही टीमला घेऊन जाणार आहे. थोडीशी अटॅकिंग भूमिका घ्यावी लागेल, कारण धावा जर बनल्या या मैदानावरती कमीत कमी 80+ धावा जर झाल्या तर सेकंड इनिंगमध्ये मजा येईल. त्या धावा डिफेंड करण्यासाठी फार काही मेहनत घ्यायची गरज लागणार नाही. परंतु बॅटिंग करणारी टीम जर या फर्स्ट इनिंगमध्ये कमी धावा करते तर सेकंड इनिंगमध्ये तुमचा संघर्ष तीव्र राहणार आहे, हेच सांगण्याचा प्रयत्न झाला. आर्यन नाईक सारखे खेळाडूला तुम्हाला रोकावं लागेल, अन्यथा कठीण आहे पुढचा प्रवास.
या षटकाराच्या मदतीने दैविक लक्ष्मी स्पोर्ट्स खानावली टीम अर्धे शतकाच्या पुढे चालली 53 वरती. आणि मात्र आणखीन एक दमदार सुरुवात याही ओव्हरची आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक रोटेट करून दिली होती. ऑप्शनच्या भरपूर बाहेर जाणारा बॉल सोडून दिला. येस, इट्स अ व्हाईट बॉल कॉल. अतिरिक्त धाव इथे मात्र मिळते संघाला आणि एक्स्ट्रा धावेसोबत टीमची टोटल जाऊन पोहोचली 54 वरती. साहिल खानावकर गोलंदाजीसाठी आला. पहिल्या बॉलवरती शरद मुसळेने स्ट्राईक रोटेट केली. एक सिंगल काढून आर्यन नाईकला स्ट्राईक वरती आणलं, परंतु आता आर्यन हा आक्रमक होण्याचा प्रयत्न करतोय. हाच उल्लेख मगाशी मी केला होता की शेवटच्या ज्या 2-3 ओव्हर्स राहतील, ओहो इम्प्रोवायझिंग स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये बॉलला खेळून काढलाय आणि बरोबर खेळाडू कक्षामध्ये बॉलला पाठवून दिले जाते 4 धावांकरिता. Check. हा येतोय चौकार. तर याच दरम्यान या स्पर्धेमध्ये सन्मान्य प्रफुल्लजी पाटील साहेब, तामशी बंदर प्रसिद्ध उद्योजक यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम साहेब. त्यानंतर संजयजी ठाकूर वाशीचे सरपंच यांचं देखील आगमन झालं. तुमचं देखील या स्पर्धेमध्ये महेश कडू मित्रमंडळ राजेश सोनारीमध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये तुमचं मनापासून हार्दिक स्वागत. साहिल तयार. पुन्हा एकदा ऑन साईडला जोरात फटका मारण्याचा प्रयत्न केला. सबमरीन डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. बॅटच्या खालून बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतो. पहिला बॉल खरं तर डॉट खेळतो. आता एवढे बॉल खेळल्यानंतर हा पहिला डॉट बॉल आर्यन नाईकसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. असावं, कारण की षटकार चौकारांची भाषा पहा. एक सिंगल एक षटकार, एक सिंगल एक चौकार, एक सिंगल एक षटकार, त्यानंतर सिंगल एक चौकार, षटकार चौकार, ही भाषा तो बोलून गेलाय आणि एकूण 35 वरती जाऊन तो पोहोचलाय. टाप केले बॉल. पुन्हा एकदा पॉइंट मध्ये फिल्डर आहेत. एक सिंगलने पुन्हा स्ट्राईक रोटेट केली जाते. दिस इज अ टॅलेंटेड क्रिकेट. समजुतीचं क्रिकेट आहे. सेन्सिबल क्रिकेट यालाच म्हटलं जातं की तुम्हाला माहीत आहे ज्यावेळेस आपल्या बाटमधून मोठे फटके येत नाहीत अशा वेळेला सिंगल डबलवरती कॉन्सन्ट्रेट करावं आणि या सिंगल डबल ज्या धावा येत आहेत त्या मात्र तुमच्यासाठी लाभदायक बनतील. अजून शेवटची एक ओव्हर येणं बाकी. या ओव्हरमधील एक बॉल बाकी आहे. टोटल 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे, त्यामुळे उर्वरित 7 बॉलमध्ये कमीत कमी 20-22 धावा आल्या तर मजा येईल. फायटिंग टोटल मात्र उभी राहील मैदानाच्या आतमध्ये. साहिल खानावकर ऑन साईडला पायावरती लागला बॉल आणि पंचाची बोट आकाशाकडे. आणखीन एक विकेटचं पतन. शरद मुसळेला जावं लागते माघारी. 5 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 59ला 5 दैविक लक्ष्मी स्पोर्ट्स खानावली टीम. हे सध्या VIP डाईस आपलं दाखवलं जाते. खरं तर या स्पर्धेचे प्रणेते म्हणून आम्ही ज्यांची ओळख नक्कीच तुम्हाला करून देऊ, आमचे रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आदरणीय मंगेजी वाकडेकर साहेब, या गावकीचे माजी अध्यक्ष कडू साहेबांसोबत चर्चा करताना सध्या दिसतात आणि खऱ्या अर्थाने त्यांनी घेतलेली मेहनत, त्यांनी घेतलेला त्यावेळेस 5 वर्षापूर्वीचा डिसिजन आज संपूर्ण रायगड टेनिस क्रिकेटला एक वेगळा न्याय देतोय. या संपूर्ण रायगड टेनिस क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने एक शिस्तबद्ध स्पर्धा म्हणून ही स्पर्धा ओळखली जाते आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय झालेली स्पर्धा रायगड प्रीमियर लीगचं 6वं पर्व आज सोनारी गावामध्ये होतंय. आदरणीय महेशजी कडू साहेबांच्या नेतृत्वामध्ये 5 विकेट गमावलेत. बॅटिंग करत असताना टीम दैविक लक्ष्मी स्पोर्ट्स खानावली टीमने. शुभम नाईक मैदानामध्ये. चेक. तर मंगेशजी लबडे साहेबांचं आगमन झालंय. पंचायत समिती सदस्य त्यांना देखील विनंती करतोय. पंचायत समिती अध्यक्ष यांचं देखील लबडे साहेब या आपण मंचावरती तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत करतो. मंगेश वाकडेकर साहेब तुम्हाला जातीनं आमंत्रित करतात मंचावरती यावं आपण आणि स्थान पण बाबा स्वागत आहे तुमचं. ओ रिव्हर्सचा काय कमालीचा फटका पाहायला मिळाला. बॉलला पाठवून दिलंय गली पॉइंटच्या बाहेर. 4-6 रन करिता हा षटकार आहे.
केला गेला, परंतु या रिव्हर्समध्ये पूर्ण डेडिकेशन आपल्याला पाहायला मिळालं. स्वतःचं कंट्रोल होतं आणि खरं तर या फटक्यांसाठी विशेष करून आर्यन ओळखला जातो. आज त्याच फटक्यांची प्रचिती आली आहे. पहा, जागा बनवली, 2 पावलं मागं सरकला आणि त्यानंतर अटेम्प्ट केला स्ट्रोक बरोबर गली पॉईंटमधून बाहेर पाठवून दिले 6 धावांकरिता. षटकार आलाय. धावसंख्या 65 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 65 रन्स नाव ऑन द बोर्ड. शेवटच्या ओव्हरमध्ये संदेश मुंडेवरती जबाबदारी देण्यात आली. पुन्हा एकदा रिव्हर्स अस्त्र बाहेर काढले. बाउंड्री लाईन जिथे जवळ आहे तिथेच मात्र हे स्ट्रोक अटेम्प्ट केले जातात आणि बॉलला पाठवून दिले. पुन्हा एकदा तोच झोन, तोच क्षेत्र, रिझल्ट सेम, रन सेम, षटकार. थँक्यू. वैयक्तिक 48 वरती खेळताना पाहायला मिळतोय आर्यन नाईक. अजूनही संधी आहे या स्पर्धेतील. रायगड प्रीमियर लीग 2026 6व्या पर्वातील वहिलं अर्धशतक झळकावण्याची नामी संधी आर्यन नाईकला आली आहे. कारण स्वतःला सिद्ध करण्यासाठी एवढं मोठं प्लॅटफॉर्म आहे की या स्पर्धेला आज अनेक प्रेक्षक पसंती देत आहेत. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जोडलेले तमामचे लाडके प्रेक्षक, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. 3,46,164 सबस्क्रायबर 24 लाईव्ह इव्हेंटचे कंप्लीट झालेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आणखीन सुगीचे दिवस या चॅनलला मिळतील. कारण आपल्या भूमिपुत्राचं, आपल्या हक्काचं, अग्री माणसाचं चॅनल आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका. 48 वरती खेळतोय. 15 बॉल समोर ड्राईव्ह केले. गॅप शॉट सिलेक्शन. RPL सीझन नंबर 6 ची पहिली 50 आर्यन नाईकच्या नावावरती आणि बॅट उंचावून त्याला मात्र खऱ्या अर्थाने हा अभिवादन स्वीकारतोय. समस्त प्रेक्षकांना विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्या. आर्यन नाईकचा परफॉर्मन्स आवडला असेल तर. अंडर 19चा खेळाडू, वयाची 19 पूर्ण न केलेले खेळाडू आज मात्र चमकला. एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती त्याने स्वतःला सिद्ध केलंय. आणि हेच आहे चंदू सर, ज्या वेळेस तुमची सुरुवात तुम्ही शांत पद्धतीने करता, मग शेवटच्या मुमेंटला तुम्हाला आक्रमक होता येतं आणि तेच घडलंय आर्यन नाईकच्या बाबतीत. इथे देखील रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला, परंतु यावेळेस त्याच्यासाठी क्षेत्ररक्षक गली पॉइंट मध्ये उभा करण्यात आला. आणि त्याचं भाग्य एवढं चांगलं आहे, आम्हाला कांचन पालकर नुकतीच माहिती देत आहेत की त्याचं भाग्य एवढं चांगलं आहे. श्रीनगर के वीर या टीम मध्ये तो खेळताना पाहायला मिळाला. त्या टीम मधून त्याला सगळ्या मॅचेस खेळण्याची संधी मिळाली आणि आज म्हणूनच एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरून रायगड प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेमध्ये स्वतःला त्याने सिद्ध केले. आणि यामागे भरपूर लोकांची मेहनत होती आणि त्यामध्ये विशेष करून तेजस म्हात्रेचं आम्ही कौतुक करू. त्याने मात्र खऱ्या अर्थाने या खेळाडूला प्रमोट केलं, समोर आणलं, संधी दिली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे संधी देणं. एखादा खेळाडू खेळतोय, त्याचं बॅकलॉग किती हे पाहून चालत नाही, त्याला संधी देणं हे फार महत्त्वाचं आहे. जागा बनवून खेळायचं होते, इथे पहा काय घडले. परंतु तुम्ही या गोष्टी इथे करू शकत नाही, कारण रायगड टेनिस क्रिकेटचे नियम हे थोडेसे वेगळे आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला या गोष्टी करण्याची मुभा मिळते, परंतु रायगड जिल्ह्यामध्ये या गोष्टींना मुभा नाही आहे. तुम्ही एकाच वेळी दोन्ही बॅट्समन स्ट्राईक सोडत असाल तरच तुम्हाला स्ट्राईक रोटेट करता येते. आर्यन नाईक 53 वरती खेळतोय. शुभम नाईक यावेळेस मात्र रायगड खरं तर शुभम नाईक रायगड आदिवासी जी टीम असणार आहे त्या टीमचं खरं तर नेतृत्व त्याच्या खांद्यावरती असेल. व्हाईट बॉलसाठी बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यूसाठी अप्लाय केलं गेलं. सो पाहूया आमच्या 24 लाईव्ह इव्हेंट टीमची आता मदत घेतली जाईल आणि पाहिलं जाईल. दूध का दूध, पाणी का पाणी, सगळं आता या ठिकाणी मात्र चेक केलं जाईल. सर या प्लीज लवकर. प्रफुल्ल सरांना मी इन्व्हाइट करतो आमच्या टेक्निकल रूम मध्ये, ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टींची तपासणी केली जाईल. शुभम नाईक या ठिकाणी मात्र खेळताना पाहायला मिळतात आर्यन नाईक सोबत. आता शुभम नाईकची देखील एक चांगली ओळख बनणार आहे संपूर्ण रायगड टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. आदिवासी संघाचं तो नेतृत्व करणार आहे, कारण की जी शो मॅच या स्पर्धेमध्ये रायगड आदिवासी टीम खेळणार आहे त्यामध्ये त्याच्यावरती महत्त्वाची जबाबदारी खरं देण्यात आली रायगड जिल्ह्याकडून.
चेक करण्याची मागणी या ठिकाणी मात्र झाली. खरं लगेच आर्यन नाईकला असं वाटलं होतं बॉल ऑप्शनच्या भरपूर बाहेर चाललाय, तो सोडून दिला तरी सुद्धा नेमकं रिझल्ट काय असणार हे आपल्याला पाहायचं आहे. 5 बॉल फेअर डिलिव्हरी आहे. तिसऱ्या पंचांची ही मागणी मात्र खऱ्या अर्थाने थोडीशी चुकीची ठरली आणि त्यामुळे कदाचित आर्यन नाईकला थोडंसं निराश व्हावं लागते. आणि हा पाहतो बॉल अखेरच्या क्षणाला ऑफस्टम्पच्या बाहेर निघाला आणि धाव इथे मात्र मिळाली. एक सिंगलच्या मदतीने टार्गेट सेट झालेला आहे मैदानावरती. 77 धावांचं टार्गेट आणि 78 धावांचं लक्ष आहे. 77 काढल्या गेल्या, सॉरी, 78 धावांचं लक्ष उभं करण्यात आलंय आणि या 78